सादर करीत आहोत महात्मा ज्योतिराव फुले यांची चरित कहाणी महात्मा. लेखक डॉक्टर रवींद्र ठाकूर. आज ऐकूया एपिसोड 4. भाग 10. ज्योती सावित्रीसह जनाब चाचांकडे आला असल्याचं कळताच उस्मान धावत आला. त्यानं ज्योतीला आपल्या घरी बोलावून नेलं. राहायला जागा दिली, संसारापुरती भांडी दिली. अधूनमधून विचारपूस करायला म्हणून आऊ येऊन जायची. येताना कधी भाजी भाकरी घेऊन यायची, तर कधी शेरपसा धान्य आणायची. ही शाळा सुरू झाल्यापासून सावित्रीचं मिशन शाळेत जाणं बंदच झालं. तिचा नॉर्मल कोर्स पूर्ण व्हावा म्हणून ज्योती धडपडत होता. सदाशिव आला म्हणजे तोही सावित्रीला काही धडे लिहून द्यायचा. वेळ मिळेल तेव्हा सावित्री ते सोडवून ठेवायची. इथंच तिला फातिमा ही आणखी एक जीवाभावाची मैत्रीण मिळाली. दोघी मिळून अभ्यास करीत, परंतु झालेला अभ्यास डोक्यातच राहू लागला, कारण शाळेत मुलींची संख्या रोडावतच चालली होती. बऱ्याच दिवसांपासून मुलांना पंतोजींच्या घरचा खाऊ मिळाला नव्हता. जेमतेम पाट्या पुस्तकं देणं एवढंच काय ते शक्य होतं. सावित्रीनं शाळा सांभाळून घर खर्चासाठी गोधड्या शिवायचं काम सुरू केलं. वेळ मिळेल तसा ज्योतीही त्या कामाला हातभार लावत होता. दोघे रात्रंदिवस खपत होते, प्रयत्नांची शिकस्त करत होते. परंतु आता दमछाक होत चालली होती. मुलांना बाटवण्यासाठी हे सारं चाललंय असा अपप्रचार सुरू होता. तशात सुदामजींना वाळीत टाकायची धमकी मिळताच ते पुरतेच गळाटले. शेवटी तोही दिवस उजाडला. जिच्यासाठी ज्योती सावित्रीनं घरदार सोडलं ती शाळा बंद पडली. समाधानाची गोष्ट एवढीच की बुधवार पेठेतील शाळा सुरळीत चालली होती. याच काळात सावित्रीबाई आणि सरस्वतीबाई गोवंडे या दोघी मैत्रिणींनी मिळून महिला सेवा मंडळाची स्थापना केली. मंडळाच्या वतीनं पुण्याचे कलेक्टर जोन्स साहेब यांच्या पत्नी मिसेस जोन्स यांच्या अध्यक्षतेखाली संक्रांतीच्या हळदी कुंकवाचा समारंभ घडवून आणला. कार्यक्रमाच्या छापील पत्रिकेत स्पष्ट आश्वासनच देण्यात आलं होतं की सर्व स्त्रियांना कुठलाही जातीभेद न करता एकाच जाजमावर बसवण्यात येईल. सर्व कार्यक्रम त्याप्रमाणेच पार पडला. गावातल्या अनेक स्त्रिया आपल्या लेकी सुनांसह हळदी कुंकवाला येऊन गेल्या. सर्वांना एकाच जाजमावर बसवण्यात आलं. कुठलाही पक्षपात न करता सर्वांना सारखं धरून हळदी कुंकू लावण्यात आलं. तिळगुळ वाटण्यात आला. भाग 11. भर दुपारी सावित्री चिंध्यांचं गाठोडं उपसत बसली होती. कापडाचा प्रत्येक तुकडा उलटापालटा करून निरखून पाहत होती आणि त्याचा कसा उपयोग होईल याचा अंदाज घेऊन पुढ्यातल्या 2 ढिगांपैकी एका ढिगात टाकत होती. पुरण म्हणून घालायचे तुकडे एका ढिगात पडत होते, तर वरून लावायला उपयोगी पडतील असे तुकडे दुसऱ्या ढिगात पडत होते. ते काम आटोपलं. सावित्रीनं काही तुकडे जमिनीवर अंथरले. त्यांना टीप घालायची होती. लांब लचक दोरा ओवलेली सुई हातात घेऊन ज्योती आज्ञाधारक मुलासारखा समोर बसला होता. सावित्री सांगेल तसे टाके घालायचे होते. काम सुरू झालं. रेखीव टाके पडू लागले. गोधडी शिवली जाऊ लागली. सदाशिव येताना दिसला. त्याच्यासोबत केशवराव भवाळकर येत होते. सावित्रीनं पटकन काठी आडवी घालून गोधडी गुंडाळली आणि ती आतल्या खोलीत नाहीशी झाली. ज्योतीनं सुरू केलेल्या शाळेविषयी केशवरावांना फार जिव्हाळा वाटत असे. शाळा पाहायला ते 2-3 वेळा येऊन गेले. ज्योतीलाही केशवरावांचे विचार आवडले. परमहंस सभेचं लोण त्यांनीच पुण्यात आणलं. त्यांच्या सहवासातच राम बाळकृष्णजी जयकर यांच्यासारख्या थोर लोकांच्या विचारांचा आणि कार्याचा परिचय झाला. सभेचं कार्य पुढे नेण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू होते. दादोबा पांडुरंग आणि राम बाळकृष्णजी यांनी स्वतःच ती जबाबदारी भवाळकरांवर सोपवली होती. मोरोपंत वाळवेकर त्यांना पाहिजे ती मदत करायला तत्पर होता. दोघं स्थानापन्न झाले. सदाशिव म्हणाला, सुदामजीचं काही मतपरिवर्तन नाही. नकारार्थी मान हलवत ज्योती म्हणाला, त्यांनी शाळा दुसरीकडे भरवा असं सांगितले. आपल्या कळचेट्या धर्मबंधूंनी वाळीत टाकायची धमकी दिल्यावर त्यांचा नाईलाज झाला. ठीक आहे, मी आता एक ठरवलंय. आमच्या वाड्यात शाळा सुरू करायची. मी बाबांशी बोलतो. बहुतेक त्यांची संमती मिळायला अडचण पडणार नाही. पण पैशाचं काय? मुलांना थोडा का होईना पगार देता आला पाहिजे. त्याशिवाय त्यांना शाळेची गोडी लागणार नाही. सदाशिव म्हणाला,
ते मी बघतो. आज केशवराव तुझ्याशी एका विषयावर बोलायला आले आहेत. हो, आज मुद्दामच तुमच्या भेटीस आलो आहे, केशवराव म्हणाले आणि त्यांनी मुद्द्यालाच हात घातला. स्त्री शिक्षणाच्या कामाला अधिक गती द्यायची असेल तर शिक्षिकांसाठी प्रशिक्षणाचे वर्ग चालवले पाहिजेत. त्याचवेळी हे काम अधिक योग्य पद्धतीनं होऊ शकेल असा एक वर्ग काढायचा माझा विचार आहे. मला वाटतं सावित्रीबाईंनी या वर्गाला यावं. सावित्रीचं शिक्षण पूर्ण झालं तर ती मुलींची शाळा स्वतंत्रपणे सांभाळू शकेल याची ज्योतीला खात्री होती. सावित्रीलाही तो आत्मविश्वास होताच, परंतु नगरची फैरारबाईंची शाळा पाहून आल्यापासून तिला आपल्या अभ्यासातली कमतरता जाणवत होती. त्यासाठी ती रात्रीचा दिवस करून राबत होती. मिचेलबाई, ज्योती, आऊ, सदाशिवराव अशा अनेक गुरूंकडून शिकत होती. मिळेल तेवढं ज्ञानधन गाठीला बांधत होती. विचारात गडून गेलेल्या ज्योतीला पाहून केशवराव म्हणाले, त्यांना वर्गात येणं शक्य नसेल तर मी त्यांना इथे येऊन शिकवत जाईन. तुमच्या शाळेकडे कोणत्याही स्थितीत दुर्लक्ष होऊ नये. माझी प्रशिक्षण वर्गाची योजना प्रत्यक्ष अंमलात यायला अजून अवकाश आहेच, तोवर त्यांना मी इथे शिकवत जाईन. केशवरावांची सद्भावना पाहून ज्योतीला आनंद झाला. मुळात बंद पडलेली शाळा पुन्हा कशी सुरू होईल हा प्रश्न आज अधिक महत्त्वाचा होता. अर्थात त्याबाबत केशवराव काही करू शकणार नव्हते, तरीही त्यांनी हाती घेतलेलं काम तेवढंच उपयुक्त होतं. ज्योती म्हणाला, या स्वरूपाचं शिक्षण देणाऱ्या देशी शाळांची खरोखर आवश्यकता आहे, कारण हिंदू स्त्रिया मिचेलबाईंच्या नॉर्मल स्कूलमध्ये जायला बिचकतात. सावित्रीला शिक्षणाची गरज आहेच, कारण कोणत्याही परिस्थितीत आम्ही शाळा पुन्हा सुरू करणार आहोत. तुम्ही सावित्रीच्या शिक्षणाची जबाबदारी घेतलीत तर तिला आपल्या अभ्यासाचा वेळ शाळेसाठी देता येईल. आर्थिक प्रश्नाचा मुद्दा पुन्हा उपस्थित झाला. देणग्या मिळवल्या पाहिजेत, ज्योती म्हणाला. सदाशिव म्हणाला, जागेचं उद्याच सांगतो. नगरला गेल्या गेल्या आणखी पाठ्यपुस्तकं पाठवतो. मुलांच्या खाऊसाठी दरमहा 2 रुपये पाठवतो. काही हो, आपली शाळा पुन्हा सुरू झालीच पाहिजे. दुसऱ्या दिवशी गोवंडे वाड्यात जागा मिळाली. ज्योती पुन्हा नव्या उत्साहानं कामाला लागला. मीठगंज, भवानीपेठ, नानापेठ इथं जाऊन त्यांनी सर्वांच्या भेटी घेतल्या. समज गैरसमज दूर केले. मुलामुलींना शाळेत पाठवायला सांगितलं. बंद पडलेली शाळा पुन्हा सुरू झाली. दगडगोटे, शेणमारा सहन करीत सावित्री भिडेवाड्यातल्या शाळेत जात होती, ती आता याही शाळेत येऊ लागली. सावित्री आणि ज्योतीची ही धडपड पुन्हा कॉलेजचे प्राचार्य मेजर कँडी यांच्यापर्यंत पोचली. त्यांनी शाळेसाठी पुस्तकांची मदत पाठवून दिली. आता मुलांना खाऊ मिळू लागला, पण पाण्याची गैरसोय दूर करता येईना. घोटभर पाण्यासाठी मुलांना या त्या विहिरीवर वणवण हिंडावं लागे. महारमांगाची पोरं म्हणून त्यांची कोणाला दया येईना. मुलांचे होणारे ते हाल पाहवत नव्हते. शेवटी पाणी विकत आणायची वेळ आली. जे पैसे खाऊसाठी पुरत नव्हते ते आता पाण्यात जाऊ लागले. मिळणाऱ्या देणग्या इतक्या अपुऱ्या होत्या की पाणी तुटत नव्हतं. शाळेला पुन्हा ओहोटी लागली आणि ज्योतीची झोप उडाली. लहुजी उस्तादांना गाठणं हाच एक पर्याय समोर दिसत होता. मधल्या काळात बऱ्याच घडामोडी झाल्या होत्या, परंतु ज्योती आखाड्याकडे फिरकलाही नव्हता. कर्नल मॅकिंटॉशनं भांगऱ्यांची बंडाळी मोडून काढली. बापू भांगऱ्यांना अटक झाली. राघोजी भांगरे परागंदा झाले. त्यांना पकडून देणाऱ्यांसाठी सरकारनं 5,000चं बक्षीस जाहीर केलं. पेशव्यांच्या नावानं राज्याचा ताबा घेण्याचा प्रयत्न पूर्ण फसला. पुरंदर आणि सातारा भागात फैलावलेलं बंड उमाजी नाईकांच्या मुलांना अटक होताच पूर्ण थंडावलं. परंतु लहुजी बुवांनी मात्र इंग्रजी राज्य उलथून टाकायचा ध्यास घेतला. शूर पूर्वजांचं लढाऊ रक्त त्यांच्या अंगात सळसळतंय. त्यांच्या तोंडून लढाईच्या आख्यायिका ऐकताना आखाड्यातल्या तरुणांचं रक्त उसळून उठे. ज्योतीलाही आपल्या शूर पूर्वजांच्या हकीकती आठवू लागत. त्याच्याही पूर्वजांनी मराठी दौलतीसाठी रक्त सांडलं होतं. कटगुणचा चौगुला राणोजी गोरे शिवाजीराजांच्या घोडदळात शिलेदार होता. विजापूरच्या लढाईत राजांच्या संगतीनं लढताना तो कामी आला. आजोबा चाफाजी नारायणराव पेशव्यांचं रक्षण करताना ठार झाले. त्या पराक्रमी पूर्वजांचं रक्त ज्योतीच्या नसानसात खिळतंय. परंतु ब्राह्मणी राजाचे दुष्परिणाम पाहिल्यावर ती उर्मी राहिली नाही. मराठी दौलत लयास गेली. मांग रामोशांचा सैनिकी पेशा संपला. राजा गेला, प्रजा उघडी पडली. पोटासाठी चोऱ्यामाऱ्या करायची वेळ आली, पण स्वातंत्र्याची आस लोपली नाही. त्याच परंपरेचा पायीक उमाजी नाईक फासावर गेला, पण इंग्रजांना शरण गेला नाही.
उमाजीची मुलंही त्याच वाटेवर चालत राहिली. लहूजी बुवा तोच वसा पुढं चालवत आहेत. परंतु ज्योतीला एका प्रश्नाचं उत्तर हवं होतं, ते कोणीच दिलं नाही. आज शिवरायांचं ते स्वराज्य परत मिळणार आहे का? उस्ताद म्हणतात, शनिवारवाड्याचा जरी पटका खाली आला त्याच दिवशी आम्ही या लाल माकडांचं सरकार उलटायची शपथ घेतली. ज्या लढाईत माझा बाप पडला त्याच लढाईत माझी बी कोडी पडणार. ज्या लाल तोंड्या माकडांनी माझ्या बाला ठेचून मारलं त्यांना आम्ही बी ठेचूनच मारणार. ज्योती जनाईच्या मळ्यात पोचला तेव्हा सकाळची तालीम आटोपून उस्ताद विश्रांती घेत बसले होते. या ज्योतिराव, आज कसं येणं केलं? प्रसन्नपणे हसून लहूजी बुवांनी ज्योतीचं स्वागत केलं. आता तुम्हासनी तात्या म्हणलं पाहिजे, तुम्ही पंतुजी झालाय ना का? नम्रपणे नमस्कार करून ज्योती उस्तादांजवळ बसला. म्हणाला, आम्ही सुरू केलेल्या शाळेची माहिती तुम्हाला आहेच. होय तर, लय चांगलं केलं सा. लहूजी बुवांच्या पारदर्शक पैलवानी चेहऱ्यावर आपल्या शागिर्दाविषयीचा अभिमान स्पष्ट दिसत होता. पण आम्हाला वाटलं होतं की तुम्ही आखाड्यातल्या शिक्षणाचा काही उपयोग कराल. उस्तादांच्या म्हणण्यातील हेतू लक्षात घेऊन ज्योती म्हणाला, इंग्रज काय आज न उद्या जाणारच आहेत उस्ताद. आज खरी गरज आहे ती आपल्या समाजाला शिकवून शहाणं करण्याची. ते खरं आहे ज्योतिराव, तुम्ही शिकलेली माणसं, तुम्ही म्हणता त्यात काय बी चूक नाही. पण नुसत्या शिक्षणानं समध्या गोष्टी कशा जमायच्या? जमतील, सगळ्या गोष्टी जमतील. इंग्रजांनी राज्यसत्ता काबीज केली असली तरी त्यांच्यामुळंच आमचं कायिक दास्य संपलेलं आहे. ब्राह्मणशाहीनं आमची मनं गुलाम करून ठेवली आहेत. त्याचं काय? आम्ही शूद्र अतिशूद्र कसे याचा विचार करणार आहात की नाही? इंग्रज जेवढे परखे आहेत तेवढेच आमच्यावर मानसिक आणि शारीरिक गुलामगिरी लादणारे आर्यभटी परकेच आहेत. आमच्या शूर पूर्वजांना जिंकून त्यांनी हे खोट्या धर्माचं भूत आमच्या मानगुटीवर दिलंय. आम्हाला शिक्षणाची बंदी करून आम्ही कधी पुन्हा उठून उभं राहू नये अशी कडेकोट व्यवस्था करून ठेवले. आर्यभटांनी केलेला हा बामणी कावा हेच आमच्या समाजाचं दुःखाचं मूळ कारण आहे. उस्ताद, कंपनी सरकार आज आहे उद्या नाही. देशातल्या विराट समाजाला पशुसारखं वागवणारी ऐत खाऊ भटशाही हाच आजचा खरा शत्रू आहे. ज्योती म्हणतो ते खरं असलं तरी टोपीवाल्यांकडे दुर्लक्ष व्हावं हे उस्तादांना पटत नव्हतं. ते म्हणाले, तुम्ही म्हणता ते खरं, पण त्या निर्मांग रामोशांवर धार धरली त्याचं काय करायचं? माझा उमाजी फासावर गेला, राघोजी टोपीवाल्यांना झुकांड्या देत रानोमाळ पळतोय. तुम्ही वेगळा मार्ग धरला. आमचं काही म्हणणं नाही, पण हे सरकार आमचं नाही. त्याला हाकलून लावल्याशिवाय आमच्या जीवाला शांतता नाही. ज्योती म्हणाला, मांग रामोशांनी टोपीवाल्यांची लढत मरायचं आणि पेशव्यांच्या जहागीरदारांनी कसबिणी नाचवून दमल्यावर घरात स्वस्थ झोपा काढायच्या. अशा स्थितीत उठाव यशस्वी कसा होणार उस्ताद? त्यांची आशा धरली कुणी? लहूजी बुवा म्हणाले, आम्ही आमच्या बळावरच लढणार. मारता मारता मेलो तरी जन्माचं सार्थक झालं म्हणायचं. लहूजी बुवा आपल्या मताशी चिकटून राहिले. समाजाला शिकवून शहाणं केलं पाहिजे याविषयी मात्र कुठलाच मतभेद झाला नाही. उस्ताद म्हणाले, जाऊ दे ज्योतिराव, या गोष्टीवर तुमचं आमचं पटायचं नाही. पण तुम्ही शाळा सुरू केली हे काम देखील चांगलंच आहे. लई सोसलासा तुम्ही. मला समजत हवं आहे. एक ध्यानात ठेवा, तुमचं हे उपकार लोक पिढ्यानपिढ्या विसरणार नाहीत. शाळेचं बरं चाललंय ना? आमची काही मदत लागली तर सांगत जावा. तुम्ही या कामाचं मोल जाणता म्हणूनच आज एक काम घेऊन आलोय उस्ताद. अहो, 1 का 10 सांगा. शाळेत मुलांची संख्या रोडावली आहे. तुम्ही फक्त एकच करा, वस्तीतल्या लोकांना मुलं शाळेत पाठवायला सांगा. तुम्ही ती काळजी करू नका जी. उद्याच्याला पटावर पोरं दुप्पट झालीच म्हणून समजा. तसं नाही उस्ताद, मुलं फार वाढली तर ती कुठं बसवायची हाही प्रश्न आहेच. शाळेची जागा पाहता आहेत तेवढी राहिली तरी खूप आहे. मग काळजी कशाला करतासा? महारवाड्यात आणि शाळा सुरू करा, आम्ही जागा देतो. जी, तोही विचार करू, परंतु तुर्तास उद्या मुलं पाठवायची व्यवस्था करा. उस्तादांना दंडवत घालून ज्योतीनं तालीम सोडली. दुसऱ्या दिवशी सकाळी महारमांग वाड्यात एकच गलका उसळला. कोणावर खेकसून तर कोणाला समजावून सांगत उस्ताद लहूजी बुवा आणि राणबा आपलं काम उरकत होते. कडे खांद्यावरून पाठुंगळीवरून मुलं शाळेत आणली जाऊ लागली. सावित्री आणि ज्योती त्यांचे अश्रू पुसत होते. त्यांना वर्गात आणून बसवत होते.
काही दिवस हा क्रम चालला. पटसंख्या भरमसाठ वाढली. जागा अपुरी पडू लागली. आसपासच्या गावातून शाळेची कीर्ती पसरली. लोक पोरांना पाठोंगळी घालून शाळेत आणू लागले. शाळा गजबजून गेली. भाग 12. संध्याकाळी ज्योती खर्चाचा ताळमेळ लावत बसला होता. ओट्यावर सावित्रीचं निवडणं टिपणं सुरू होतं. काय म्हणतात मास्तरीन काकू, पंतोजी तात्या आहेत का घरी? मोरो अंगणात उभा होता. याच्यासाठीच तर शिकवलं तुमच्या तात्यांनी, आपलं काम आटोपतं घेत सावित्री म्हणाले. म्हणजे ज्योती, तुझा कावा शेवटी लक्षात आलाच तर वहिनींच्या. खो खो हसत मोरोपंत ज्योतीजवळ येऊन बसला. शाळेत मुलं सावित्रीला काकू म्हणत आणि ज्योतीला तात्या. आता घरी दरी दोघांना तीच संबोधनं रुळली होती. गालात हसत ज्योती सावित्रीकडे पाहू लागला. हा टोमणा कधीतरी मिळेल याची त्याला खात्री असावी. सावित्रीनं चोरून पाहिलं आणि ज्योतीनं ओठ आवळले. त्यालाही आता हसू आवरलं नाही. ज्योती, एक आनंदाची बातमी सांगतो, मोरोपंत म्हणाला. आपला शिक्षकाचा प्रश्न मिटलाय. विष्णुपंत थत्ते यांनी आपल्या कामात मदत करायचं ठरवलंय. मी त्यांना विचारलं तर त्यांनी तत्काळ होकार दिला. ज्योती काहीच बोलला नाही. तो काहीसा विचारात पडलेला दिसला. का? आश्चर्य वाटलं. आश्चर्यच आहे, किंचित हसत ज्योती म्हणाला. आपल्या कार्याचं महत्त्व समाजाला कळू लागलंय याची ही खूण आहे. समाजाला ते आधीच कळलंय, परंतु विष्णुपंतांसारख्या लोकांना ते इतक्या लवकर कळेल ही अपेक्षा नव्हती. तुझा गैरसमज होतोय ज्योती. तुझ्या आणि वहिनींच्या कामानं ते फार प्रभावित झालेत. ते म्हणाले, ब्राह्मणांनी निंदा केली म्हणून ज्योतीच्या कार्याचं मोल कमी होत नाही. त्यांनी तुला भेटीला बोलवलंय. ते जुन्या वळणाचे गृहस्थ आहेत हे कबूल, परंतु आज आपल्या शाळेला त्यांची मदत होत आहे आणि तीही सनातन्यांच्या नाकावर टिचून. हे काय थोडं आहे? ज्योतीला हा व्यवहारवाद मुळीच मान्य नव्हता. तो म्हणाला, 2 दिवस येतील आणि तिसऱ्या दिवशी प्रायश्चित्त घेऊन मोकळे होतील. हसू न आवरून सावित्रीनं तोंडाला पदर लावला. काहीसा खजील झालेला मोरोपंत पुढं म्हणाला, ते पुढं पाहता येईल, परंतु आज तरी त्यांची मदत घेण्यात मला काही चूक दिसत नाही. मित्राचा आग्रह ज्योतीला टाळता येईना. हो ना करत तो तयार झाला आणि दोघे मित्र विष्णुपंतांच्या वाड्याकडे चालू लागले. स्वतः ज्योती आलेला पाहून विष्णुपंतांना फार आनंद झाला. त्यांनी आस्थापूर्वक सर्व विचारपूस केली. तुम्हा सर्वांचं कौतुकच केलं पाहिजे हे मान्य करून ते म्हणाले, खरं म्हणजे हे काम समाजातल्या आम्हा सर्व शिक्षितांचं आहे. ते आमच्याकडून झालं नाही. उलट शिक्षित म्हणवणारेच तुमचा छळ करत आहेत. हे लांछनास्पद आहे. आता याबाबत माझी भूमिका एवढीच की तुम्हा लोकांना होईल ते सहकार्य करावं. मोरोपंतांकडून मला सारं काही कळलंय. यापूर्वी पुण्यात मिशनऱ्यांनी स्त्री शूद्रांसाठी शाळा काढण्याचे प्रयत्न सुरू केले होते, परंतु ते शेवटाच गेले नव्हते. त्यामुळं तुमचं हे धाडस मला विशेष आवडलं. ख्रिस्ती लोकांपेक्षा आपल्या समाजातील तरुणांनी हे केलेलं कार्य समाजाला अधिक जवळचं वाटेल. तो इतिहास पुन्हा उघडायची गरज नव्हती. यापूर्वीच्या प्रयत्नांना सपशेल अपयश आलं होतं. त्यामुळेच सनातनी इतके शेफारले होते. आणि खरोखरच दुसऱ्या दिवशीपासून विष्णुपंत शाळेत येऊ लागले. पुण्यात आणखी एक अघटित घडलं. पटसंख्या वाढली खरी, परंतु त्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली. एकदा जनाब चाचांनी ही परिस्थिती पाहिली. ते म्हणाले, ज्योतिबा एक काम करते हैं, यहाँ पर नज़दीक एक मुस्लिम भाई की जगह है. वहाँ पानी की भी कोई कमी नहीं है. हाँ, थोड़ा बहुत किराया देना पड़ेगा. ज्योतीनं स्वतः जाऊन जागा पाहिली. जागा चांगली ऐसपैस होती. जागेचं भाडं भरणं अवघड जाणार होतं, परंतु दुसरा मार्गही नव्हता. गोवंडेवाड्यातली शाळा गंजपेठेतल्या नव्या जागेत आली. सर्वजण मिळून शाळा सांभाळू लागले आणि अचानक विष्णुपंत शिकवायला यायचे बंद झाले. अपेक्षित तेच घडले होते. विष्णुपंतांची मनधरणी करण्यात वेळ घालवणं ज्योतीला शक्य नव्हतं. आता हे कार्य गंजपेठेपुरतं मर्यादित राहिलं नव्हतं. गावोगावाहून बोलावणी येत होती. कामाचा व्याप वाढत चालला होता, परंतु सकाळ संध्याकाळ पोटाची काळजीही छळत होती. त्यासाठी ज्योतीनं कपडे शिलाईचं दुकान सुरू केलं. तिथं नोकर असला तरी लक्ष देणं आवश्यकच होतं. वेळ मिळेल तसं देणग्यांसाठी भटकावं लागत होतं. सर्व व्यापातून वेळ काढून ज्योती गावोगाव हिंडत होता. लोकांशी बोलत होता. हडपसर, ओतूर, सासवड, कसबा पुणे, तळेगाव, ढमढेरे, शिरूर, शिरवळ, अंजीरवाडी, करंजे, भिंगार या गावातून शाळा सुरू झाल्या. महारवाड्यात आणि एक शाळा सुरू करा
आम्ही जागा देतो, उस्ताद सहज बोलून गेले होते, परंतु ज्योतीच्या मनात त्यांचं ते वाक्य घर करून बसलं होतं. त्यांना दिलेलं आश्वासन पूर्ण करावं असं वाटत होतं. तोही दिवस उजाडला. मीठगंज पेठेत महारमांग मुलामुलींसाठी आणखी एक शाळा उघडण्यात आली. शिक्षिकेची जबाबदारी घ्यायला स्वतः सगुणा पुढे आल्या. भाग 13. गावात सध्या एकच खळबळ माजली होती. काही सुधारल्या विचारांच्या लोकांविरुद्ध ग्रामण्य रचण्याचा घाट सुरू होता. अण्णासाहेब चिपळूणकर, केशवराव भवाळकर, बापूसाहेब मांडे यांचीही नावं चर्चिली जात होती. दक्षिणा निधीच्या खर्चाविषयी सरकारी धोरण बदलावं म्हणून कसला तरी विनंती अर्ज पाठवण्यात आला होता. निधीची अर्धी रक्कम मराठी ग्रंथांना पारितोषिक देण्यासाठी वापरली जावी अशी मागणी करण्यात आली होती. लोकहितवादी गोपाळहरी देशमुख हेच या प्रकारचे मुख्य सूत्रधार होते. 3 वर्षापूर्वी त्यांनी उपस्थित केलेली मागणी आज धसाला लागली होती. ती एक गंमतच झाली. बापूसाहेब मांडे यांनी अर्ज लिहिला. तो अण्णासाहेबांनी सह्यांसाठी विश्रामबाग वाड्यातल्या शाळेत नेला. काही पंतोजींनी सह्या केल्या न केल्या तेवढ्यात शाळेचे हेड पंतोजी बाळाराम किराड यांनी बोंब ठोकली की तो हिंदू धर्माच्या विरोधात आहे. झालं. तिथंच झोंबाझोंबी सुरू झाली. अण्णासाहेबांनी सह्यांचा कागद टरकावून त्यांच्या अंगावर फेकला आणि मूळ अर्ज घेऊन शाळेबाहेर धूम ठोकली. शाळेचे विद्यार्थी पाठला करीत त्यांच्या मागे पळाले. त्यांचा रस्ता अडवून मूळ अर्जाची मागणी करू लागले. परंतु अण्णासाहेब बधले नाहीत. बरीच तणातणी झाली. अर्ज तसाच सरकारकडे पाठवण्यात आला आणि प्रकरण पेटलं. खरं तर सदर प्रश्न आता ब्राह्मणांपुरता मर्यादित राहिला नव्हता. दक्षिणा निधीबाबत सरकारचं धोरण बदललं पाहिजे असं सर्वांनाच वाटत होतं. बुधवार वाड्यातल्या लायब्ररीत त्याविषयी नेहमी उघड चर्चा व्हायची. ज्योतीनंही त्या चर्चेत भाग घेतला होता. पण आयत्या दक्षिणेला सोकावलेल्या ब्राह्मणांनी प्रकरणाला वेगळाच रंग दिला. अर्ज मागं घेतला जावा म्हणून त्यांनी जंग पछाडलं. गोपाळहरी देशमुख एकदा तुळशीबागेत गेले असता त्यानं सुमारे 5,000 ब्राह्मणांनी गाठलं. धाक दाखवून त्यांना दुसऱ्या एका अर्जावर सही करायला भाग पाडलं. प्रकरणाचा रागरंग ओळखून देशमुखांनी सही केली खरी, परंतु घरी येताच सरकारला दुसरं पत्र लिहिलं आणि आपला पूर्वीचाच अर्ज खरा समजावा अशी विनंती केली. त्या अर्जावर परमहंस सभेच्या काही सभासदांच्याही सह्या असल्याचं कळलं. केशवराव भवाळकर हे उघडच परमहंस सभेचे सभासद होते. सनातनांना आयतं खोलीत सापडलं. कुठंही आणि कशीही आग भडकत चालली होती. सामाजिक सुधारणांच्या बाबतीत नरम गरम धोरण घेणाऱ्या सुधारकांनी एवढी उडी मारावी याचं ज्योतीला आश्चर्य वाटलं. त्यात केशवराव भवाळकरांनी अधिक ताठर भूमिका घेतल्याचं ऐकिवात होतं. खरं तर मंत्रतंत्राची अर्थशून्य पोपटपंची करणाऱ्या घोक्या ब्राह्मणांपासून ते अक्कलशून्य ब्राह्मणांपर्यंत दिसेल त्याला ओगराळ्यानं दक्षिणा वाटायची पेशव्यांची पद्धत पेशवाईबरोबरच संपुष्टात यायला पाहिजे होती. परंतु सरकारनं अजूनही ती पद्धत जशीच्या तशी सुरू ठेवली होती. गोऱ्या कातडीवाल्यांचं ब्राह्मणांना खुश ठेवण्याचं काळं कारस्थान यात दडलं होतं. पुण्यातल्या ब्राह्मणांचं म्हणणं एकच, या नतद्रष्ट लोकांनी कुठलं हे विद्वत्तेचं लचाण काढलंय कोणास ठाऊक. अहो, ब्राह्मण म्हटला की तो विद्वान असायचाच. पेशवे सरकार आम्हाला ओगराळ्यानं दक्षिणा वाढत होते ते काय उगीच. ती पवित्र प्रथा तशीच पुढं सुरू ठेवणारा आणि त्यासाठी खास निधी राखून ठेवणारा अल्पिष्टन काय वेडा होता की काय. अशा नतद्रष्ट लोकांमुळे उद्या ब्राह्मणांना कष्ट करून जगायची वेळ येणार खास. अहो, काय ते दिवस. सकाळी स्नान आटोपत नाही तोवर दारात यजमान उभे असत. आज कुठं सत्यनारायण, उद्या कुठं पारणं, तर परवा कुठं 13व्याचं प्रयोजन. पेशवाईत तर विचारूच नका. शनिवार वाड्यात रोज हजारो ब्राह्मणांच्या पंक्ती उठत असत. आज काय मोतीचूर, उद्या काय पुरणपोळी, परवा काय बासुंदीपुरी. वरून घसघशीत दक्षिणा मिळे ती वेगळीच. अशी चंगळ होती महाराज. हर 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 गेले ते दिवस. संध्याकाळी घरी आलेला ज्योती त्याच एका विषयावर बोलत होता. त्याची नजर अधूनमधून रस्त्याकडे वळत होती. एकीकडं त्याच्याशी बोलत सावित्री स्वयंपाक करत होती. कोणाची एवढी वाट पाहताय? सावित्री म्हणाली. केशवराव येणार आहेत. तसं त्यांचा निरोप आला आहे. तात्यासाहेब कधीपासून निरोप पाठवू लागले? ज्योती बाहेर पाहत होता. गल्लीबोळातून आता अंधार दाटू लागला होता. सावित्रीकडे वळून तो म्हणाला, तसं नाही, त्यांना ही भेट गुप्त ठेवायची आहे.
या सुधारल्या लोकांच्या मनातून भीती जात नाही हेच खरं. ज्योती हसला, म्हणाला, सुधारक झाले म्हणून काय झालं? त्यांना जातीत राहायचं आहे. जातीला चिकटून राहूनच सुधारणा करायच्यात. बाहेर चाहूल लागली. इकडं तिकडं पाहून घेत केशवराव घरात आले. एवढं काय भीता तात्यासाहेब? ज्योती म्हणाला, कोणी पाहिलं तर मोठीच पंचायत होईल. अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीत तुमची मदत हवी आहे ज्योतिराव. ते निरोप मिळाला तेव्हाच ओळखलं. हवी असेल ती मदत मी जरूर करीन. बसा. सगळंच त्रांगडं होऊन बसलं आहे. बैठकीवर टेकत केशवराव म्हणाले. त्यांचा स्वर हताश वाटत होता. पेशव्यांनी आईत खाऊ सवयी लावून ठेवल्या आहेत, त्या काय लवकर जाणार आहेत? मराठी ग्रंथकारांना उत्तेजन मिळालं पाहिजे ही ओरड आजची का आहे? ती दक्षिणा निधीतून व्हावं असा अर्ज आम्ही पाठवला तर आमच्या जातभाईंनी नुसता गजब मांडलाय. गोपाळराव देशमुखांना तुळशीबागेत केवढा वेढा पडला ते तुम्ही ऐकलं असेलच. खरं म्हणजे इतकं घडेल हे आमच्या स्वप्नीही नव्हतं. मुंबईत असा प्रकार मी पाहिला नाही. हे पुण्याचे ब्राह्मण म्हणजे फारच आहेत. माझंच चुकलं. पुरेशा सह्या झाल्या होत्या. पाठिंब्यादाखल आणखी असू देत म्हणून मी अण्णासाहेबांना विश्रामबाग वाड्यात पाठवलं. त्यांची वाट पाहत बाहेरच थांबलो होतो. दोघं जीव घेऊन पळालो म्हणून वाचलो, नाहीतर काही धडगत नव्हती. आता त्यांनी हे संकट उभं केलं आहे. आम्हा 7 जणांना लेखी सूचना आल्या आहेत. सपशेल माफी मागा, नाहीतर ग्रामण्य पडेल. उद्याच आम्हाला तुळशीबागेत पंचांपुढे उभं राहिलं पाहिजे. सारं शांतपणे ऐकून घेऊन ज्योती म्हणाला, तात्यासाहेब, आपण केलं ते योग्यच आहे अशी तुमची खात्री आहे ना? होय, केशवराव म्हणाले. मग एवढं भ्यायचं कारण काय? जातीबाहेर पडायची एवढी भीती वाटते? गळ्याभोवतीच्या उपरण्यानं कपाळावरचा घाम टिपत केशवराव म्हणाले, मला स्वतःला तशी भीती वाटत नाही. मुख्य म्हणजे माफी मागायची माझी मुळीच इच्छा नाहीये. मी सांगूनच ठेवलंय की मी एकटा याबाबत सर्व जबाबदारी घ्यायला तयार आहे. मला भीती वाटते ती एकच. एवढं आश्वासन देऊनही आमच्यापैकी एखादा ढेंडाळला तर प्रकरण उलटेल आणि पुन्हा तोंड काढायलाही जागा राहणार नाही. केशवराव बोलत होते. ज्योती शांतपणे ऐकून घेत होता. एवढी तयारी असूनही केशवरावांना भीती का वाटते हेच त्याला कळेना. आम्ही योग्य तेच केलं आहे अशी तुमची खात्री आहे ना ज्योतिराव? केशवराव म्हणाले. त्याबद्दल शंकाच नको. रयतेच्या घामाचा पैसा या घोक्या शास्त्रांवर उधळण्याचा सरकारला कोणता अधिकार आहे? पेशव्यांनी सुरू केलेली ती वाईट प्रथा आजही जशीच्या तशी सुरू ठेवणं हे चुकीचं आहे. साधं एखाद्या पुलाचं उद्घाटन असलं तरी सरकारी तिजोरीतून मूर्ख ब्राह्मणांना दक्षिणा वाटली जाते. हा कुठला न्याय आहे? याबाबत मी तुमच्याशी पूर्ण सहमत आहे. तर मग हा पेच सुटण्याचा एकच उपाय मला दिसतो. तो कोणता? तो म्हणजे सदर अर्ज तुम्ही लिहिला आहे हे सांगणं. ज्योती विचारात पडला. केशवरावांचा हेतू त्याच्या लक्षात येईना. तो म्हणाला, त्यामुळे प्रश्न मिटेल? जरूर मिटेल आणि सुधारक पक्षाचं बळही वाढेल. केशवराव आत्मविश्वासानं म्हणाले. याबाबत तुमचं आपसात काही बोलणं झालंय आणि तुमची संमती मिळवायची जबाबदारी मी माझ्याकडे घेतली आहे. ठीक आहे. क्षणाचाही विलंब न करता ज्योती म्हणाला, तसं असेल तर जरूर माझं नाव सांगा. डोक्यावरचं फार मोठं ओझं उतरल्यासारखं केशवराव प्रसन्न दिसू लागले. ते म्हणाले, ज्योतिराव, तुम्ही मोठी काळजी दूर केलीत. एवढं ऐकलत तर आणखी थोडं ऐका. तुम्ही स्वतः आमच्यासोबत असाल तर ठीक आहे. तशीच वेळ आली तर मी स्वतः तो अर्ज लिहिला आहे म्हणून सांगतो. तुम्ही काळजी करू नका. जातो. सर्वांना भेटून हे सांगितलं पाहिजे. दरम्यान आणखी काही घडलंय कुणास ठाऊक? केशवराव उठले. त्यांचा गौर चेहरा पुन्हा काळजीनं ग्रासल्यासारखा दिसू लागला. काळजी करू नका तात्यासाहेब. तुम्ही योग्य तेच करीत आहात म्हणूनच तुम्हाला मदत करणं हे माझंही कर्तव्यच आहे. तुम्ही ब्राह्मण सभेला कसं तोंड द्यायचं त्याची तयारी करा. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही याची व्यवस्था मी करतो. केशवराव घाईघाईनं बाहेर पडले आणि चटकन जवळच्या एका बोळात नाहीसे झाले. सकाळी दिवस चढू लागला तसतसं पुण्याचं वातावरण तापू लागलं. रात्री मीठगंज पेठेत ज्योतिबा फुल्याच्या घरात काहीतरी शिजलं असल्याचा सुगावा लागला होता. परंतु निश्चित काय घडलं हे कोणालाच माहीत नव्हतं. परंतु आता ज्योतिबा फुले या प्रकरणात उतरला आहे एवढं मात्र निश्चित होतं. तर्कवितर्क सुरू होते. बंडू नाना रानडे यांच्या घरी ढेरपोट्या ब्राह्मणांची वर्दळ वाढली होती. काहींच्या मते ज्योतिबा फुले हाच या प्रकरणाच्या मुळाशी होता. त्याला शह द्यायचा असेल तर या 7 जणांना सोडून चालणार नव्हते. तशीच वेळ आली तर हातघाईचीही तयारी सुरू होती.
ज्योती भल्या सकाळी जानाईच्या मळ्यात जाऊन आला. लहुजीबुवांनी दिलेले निरोप हातोहात पोचवण्यात आले. ठरल्या वेळी ठरल्या ठिकाणी 5-50 तालीमबाज न चुकता हजर राहणार होते. दुपारी तुळशीबागेत पाय ठेवायलाही जागा उरली नव्हती. उंच जागी पीठासन तयार करण्यात आलं होतं. स्वतः बंडू नाना रानडे चौकशीला बसणार होते. केशवराव आणि मंडळी सकाळपासून शुक्रवार पेठेत गोपाळहरी देशमुखांच्या वाड्यात जमली होती. एक जण येऊन बोलावलं असल्याचा निरोप देऊन गेला. तेव्हा ऊन डोक्यावर आलं होतं. 12 वाजले असावेत. ताबडतोब निघायला पाहिजे होतं. तळपत्या उन्हात 7 जणांची ती वरात तुळशीबागेकडे निघाली. स्वतःला मोठे सुधारक म्हणून घेणाऱ्यांची ती मिरवणूक पाहायला रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड गर्दी लोटली होती. पाखंडी, नास्तिक, धर्मबुडवे, चांडाळ, चहूबाजूनी भडीमार सुरू झाला. सर्वजण खाली मान घालून तसेच चालत राहिले. बारामतीकरांच्या वाड्याजवळ ज्योतिबा फुले सुमारे 50-60 तालीमबाज लोकांना घेऊन उभा होता. त्यांना पाहताच केशवरावांचा धीर चेपला. तालीमबाज बरातीच्या मागपुढं चालू लागले. आता कुणाची भीती बाळगण्याचं कारण नव्हतं. हेटाळणीला आणखी उत आला. ब्रह्मवृंदाच्या विरोधात जाऊन शूद्र अतिशूद्रांची मदत घेतल्याबद्दल आणखी शिव्याशाप ओकले जाऊ लागले. मिरवणूक बुधवार वाड्याजवळ आली. नानाच्या दप्तरावरील सरकारी अधिकारी टर्कवांड साहेब वाड्याच्या दारात उभे होते. त्यांच्या हातात वर्तमानपत्र होतं. नित्याप्रमाणे वर्तमानपत्र वाचत बसले असताना बाहेर सुरू असलेला हा गोंधळ कानावर येताच काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी ते बाहेर आले होते. व्हॉट इज द मॅटर मिस्टर मांडे? साहेबांनी विचारणा केली. बापूसाहेबांनी सर्व प्रकार सांगितला. साहेबांच्या गोऱ्या कपाळावरची शीर एकदम तडकली. सिपॉय, साहेब ओरडले. गो इमिजिएटली अँड कॉल द पोलीस सब इन्स्पेक्टर हिअर. हुकूम होताच शिपाई फरासखान्याकडे धावला. फौजदार शेख हसन फरीद आणि फौजदार अभ्यंकर 25 पोलिसांची तुकडी घेऊन हजर झाले. पोलिसांना पाहताच टवाळखोर ब्राह्मण भेदरलेल्या उंदरांसारखे इकडे तिकडे पळत सुटले. पाहता पाहता गल्लीबोळ सुने झाले. साहेबांनी फौजदार अभ्यंकर यांच्यावर सर्व आसामींच्या सुरक्षिततेची जबाबदारी सोपवली आणि मिरवणूक पुन्हा तुळशीबागेकडे चालू लागली. अभ्यंकर फौजदार सनातनी पक्षाचा, परंतु साहेबांचा हुकूम डावलणं त्याला शक्य नव्हतं. मिरवणूक परतेपर्यंत साहेब स्वतः लायब्ररीत थांबणार होते. बागजवळ येताच पुढे चालणारी मंडळी थांबली आणि त्यांनी केशवरावांना वाट करून दिली. सभामंडप खचाखच भरला होता. विश्रामबाग वाड्यातल्या विद्यार्थ्यांचाही मोठा भरणा दिसत होता. त्या शाळेतले पंतोजी, गावातले वैदिक, शास्त्री व भिक्षुक आणि अनेक सरकारी कामगार लोडाला टेकून बसले होते. पीठासनावर मध्यभागी बंडू नाना बसले होते. त्यांच्या दोन्ही बाजूंना मोरोबा शास्त्री, बाबा साठे, नारायण शास्त्री धत्ते, कृष्णभट गोखले, विष्णुभट जटापाठी इत्यादी मंडळी बसली होती. बंडू नानांच्या डोळ्यात आग पेटली होती. केशवराव पुढे झाले. इतरांनी त्यांचं अनुकरण केलं. सर्वजण नम्रपणे पंचांसमोर उभे राहिले. तुमच्यासोबत ते लोक कशासाठी आलेत? बापूसाहेबांकडे रोखून पाहत बंडू नाना गरजले. बापूसाहेबांनी इकडे तिकडे पाहिलं. कमालीची शांतता पसरली होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे स्नायू उत्सुकतेने ताणले गेले होते. ते लोक इथं कशासाठी आलेत? या धर्मसभेत त्यांना आणण्याचं कारण कोणतं? आपल्या ठाशीव आवाजावर जोर देत बंडू नाना ओरडले. त्या प्रश्नाचं उत्तर देण्याची आवश्यकता नव्हती. कुठेतरी कुजबूज झाली आणि शांततेचा भंग करीत आवाज उमटले. हे खपवून घेतलं जाऊ नये. हा प्रश्न ब्रह्मवृंदांचा आहे. शांत रहा. हात उंचावत बंडू नाना म्हणाले. उसळलेला गलका जिरल्यासारखा जागच्या जागीच शांत झाला. बाहेर उभ्या असलेल्या तालीमबाज लोकांना पाहून काही लोक धसकले होते, तर काहींचे डोळे आग ओकत होते. बंडू नानांनी पंचांकडे दृष्टिक्षेप टाकला. आता ते अधिकच संतप्त झाले होते. आरोपींकडे तिरस्काराचा कटाक्ष फेकत एका गृहस्थानी हात उडवला. त्यात पुढं विचारा एवढाच अर्थ होता. समोर उभ्या असलेल्या 7ही जणांवर नजरेचं पातं फिरवत बंडू नाना म्हणाले, आरजी कुठं आहे? कोणीच काही बोललं नाही. आरजी सरकारकडं पोचती झालेली असताना हा प्रश्न विचारण्यात काहीच मतलब नव्हता. पण बंडू नानांना हे कोण सांगणार? आरजी कुठं आहे? नाना पुन्हा कडाडले. आरजी अण्णासाहेबांनी यांच्याकडे दिली. हे आमच्या देखत घडलं. केशवरावांकडे बोट दाखवत एक विद्यार्थी म्हणाला. हे कोण?
मी केशवराव भवाळकर. असं, तुम्ही कुठले? मी जुन्नरचा, मुंबईत होतो. सध्या बुधवारवाड्यातल्या शाळेत पंतोजी आहे. अण्णासाहेबांनी तो अर्ज तुमच्याकडे दिला काय? हो. तर तो अर्ज द्या. तो अर्ज आता माझ्याजवळ नाही. तर मग कुठं आहे? तो अर्ज त्याच रोजी टपालानं नामदार गव्हर्नर बहादुरांकडे पाठवून दिला आहे. बरं, त्या अर्जाची नक्कल आहे का? नाही. नाही? बरं, तो अर्ज तुमच्यापैकी कोणी लिहिला? केशवरावांचा अदमास घेत बंडूनाना म्हणाले. केशवराव शांत उभे होते. केशवरावांचे ते मौन पाहताच बंडूनानांचा संताप अनावर झाला. त्यांच्या नाकातून उष्ण वारे वाहू लागले. मी काय विचारतोय? बंडूनाना कडाडले. लोकांची उत्सुकता शिगेला पोचली होती. अर्ज लिहिणाऱ्या पाखंड्यांचं नाव समोर यायलाच पाहिजे होतं. उरलेलं उत्तर द्यायला हीच वेळ योग्य होती. ज्योतिराव फुल्यांनी, ताडकन केशवराव म्हणाले. ज्योतिराव फुल्यांनी? ज्योतिराव फुल्यांचं नाव ऐकताच नाना गोंधळले. वाचा गेल्याप्रमाणे ते एकदम गप्पच झाले. नाही, तो अर्ज सोन्या बापूंनी लिहिला आहे हे आम्हाला माहीत आहे. गर्दीत कोणीतरी ओरडलं. ज्योतिराव आमच्यासोबत आलेले आहेत, पाहिजे तर त्यांनाच इथे बोलवतो. केशवराव म्हणाले. काही नको, त्याची काही आवश्यकता नाही. नांगी मोडलेल्या विंचवाप्रमाणे बंडूनाना जागीच चडफडू लागले. त्यांच्या ब्राह्मण सभेत ज्योतिबा फुल्यांना जाब विचारण्याची ताकद नव्हती. इतर पंचांचीही तीच अवस्था झाली. परंतु म्हणून तुम्ही निर्दोष ठरत नाही. बंडूनानांना गडबडलेले पाहताच पंच म्हणून बसलेले एक शास्त्री तशातही पुढं सरसावले. तुम्ही त्या अर्जावर सह्या का केल्या? दुसरे एक पंच ओरडले. परंतु तो हल्ला केशवरावांनी अंगावर घेतलाच नाही. त्यांनी पुन्हा मौन धारण केलं. तो अर्ज देववाणी आणि वेदशास्त्र संपन्न शास्त्री पंडितांच्या विरोधात असताना तुम्ही ब्राह्मणांनी त्यावर सह्या का कराव्या? बंडूनानांनी आपली मुत्सद्दीगिरी पणाला लावली. हे सांगतात ते खोटं आहे. तो अर्ज सोन्या बापूंनी लिहिला आहे. धर्मबुडवे, पाखंडी, चांडाळ हे त्या शूद्र ज्योतिफुल्याचं कारस्थान आहे. एकच गोंधळ सुरू झाला. पंचांच्या चेहऱ्यावरचं पाणी कधीच मावळलं होतं. आता चौकशीत काहीच अर्थ उरला नव्हता. वातावरणात एक विचित्र तणाव निर्माण झाला होता. हीच संधी होती. प्रकरणाला आणखी फाटे फुटायच्या आत निसटायला पाहिजे होतं. नाना, आम्ही जातो, केशवराव म्हणाले आणि त्यांच्या परवानगीची वाट न पाहता ते चालू लागले. थांबा, पंचांच्या परवानगीशिवाय तुम्हाला जाता येणार नाही. पीठासनावर बसलेले एक वयोवृद्ध गृहस्थ किंचाळले. परंतु केशवराव आता थांबणार नव्हते. अरे बघता काय, अडवा त्यांना, ठेचून काढा. गर्दीत लोक ओरडू लागले. जमाव चौताळल्यासारखा झाला. काहीतरी भयंकर घडणार या भीतीनं धावपळ सुरू झाली. परंतु हात उचलायची कोणाची हिंमत होत नव्हती. केशवराव आणि त्यांचे मित्र पाहता पाहता बागेबाहेर पडले आणि तालीमबाज लोकांच्या गराड्यात नाहीसे झाले.